Hello friends, 8th standard subject English. We have finished the second lesson from the textbook, that is Andacles and the Lion. We have finished this lesson and today we are going to discuss on its English workshop. See on page number 9, here is English workshop given uh, related to the lesson. See on page number 9. विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा नंबरचा पाठ आपण संपलेला आहे. अँडकोस अँड द लॉयन याच्यावरती विचारले गेलेल्या प्रश्नांवरती आपण आता चर्चा करूया आणि प्रश्न समजून घेऊया. उत्तर म्हणून काही एक उदाहरण आपण एक दोन उदाहरण आपण सोडून घेऊया, बाकीचे उदाहरण तुम्ही सोडवा. बघूया आपण पान नंबर 9 वरती इंग्लिश वर्कशॉप. प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1A. Match the phrases in column A with their meanings in column B. फ्रेजेस या ठिकाणी दिलेले आहेत कॉलम नंबर ए मध्ये आणि त्याच्याच अर्थाचे जे काही त्याचा अर्थ सांगणारे शब्द संग्रह त्या ठिकाणी दिलेला आहे बी कॉलम मध्ये. आपल्याला कॉलम ए शी कॉलम बी चे जोड्या लावायचे, म्हणजे मीनिंगच्या जोड्या लावायचे, म्हणजे समानार्थी असणारे हे शब्द आहे. तर त्या ठिकाणी मी लिहितो कॉलम ए मध्ये आपण कॉलम ए चा आणि कॉलम बी च्या सर्व शब्दांच्या वाक्यप्रचारांचा अर्थ आधी माहिती करून घेऊया आणि मग जोड्या लावण्याचा प्रयत्न करूया. बघा, कॉलम ए and here column B. I am going to write all the phrases in column A. Looking out for. Looking out for. Next one. Face to face. Third one. Summon up courage. Summon up courage. And fourth, Arek melted. Fifth one, be moved by. Be moved by. So these are the phrases. हे फ्रेज आहेत, वाक्यप्रचार आहे. आता ह्याच्या समान अर्थाचे शब्द पुढे दिलेले आहेत, क्रम बदलून ते तुम्हाला योग्य जोड्याच्या रूपाने तुम्हाला लिहायचे. आता बघा, इकडं बी कॉलम आहे. बी कॉलम मधले मी शब्द वाक्यप्रचार वाचतो, शब्द वाचतो, त्याचे अर्थ बघूया. अँगर रिड्यूस्ड, राग नाहीसा होणे, कमी होणे. रिटर्न स्लोली, सावकाशपणे परत येणे. ट्राइंग टू सर्च फॉर, एखाद्याचा शोध घेणे किंवा एखादी वस्तू शोधण्याचा प्रयत्न करणे. फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स, भावनेने भरलेलं असणे. ट्राय टू बी ब्रेव, धाडसी होण्याचा किंवा धैर्य एकवटण्याचा प्रयत्न करणे. अँड इन फ्रंट ऑफ ईच अदर, एकमेकाच्या समोर येणे. तर हे बी कॉलम मधले फ्रेजेसचे अर्थ मी सांगितले. आता बघूया ए फ्रेजेस मध्ये. कॉलम ए मध्ये लुकिंग आउट फॉर. लुकिंग आउट फॉर चा शोध घेणे म्हणजे काय? दॅट इज ट्राइंग टू सर्च फॉर, राईट. याचं उत्तर काय? लुकिंग आउट फॉर चा शोध घेणे. या अर्थाची शब्दसंग्रह कुठला आहे? ट्राइंग टू सर्च फॉर. म्हणजे याला लुकिंग आउट फॉर तुम्ही काय लिहिणार इथं? समानार्थी शब्द, त्याच अर्थाचे जे शब्दसंग्रह आहे तुम्ही लिहिता ट्राइंग टू सर्च फॉर. याला काय लिहाल? ट्राइंग टू सर्च फॉर.
सर्च. लुकिंग आउट मीन्स टू सर्च. तर ही एक जोडी आपण लिहून दाखवतो तुम्हाला. आता दुसरी बघा, फेस टू फेस. फेस टू फेस म्हणजे काय असते बघा, समोरासमोर. या अर्थाची कुठली शब्दसंग्रह येईल फेस टू फेसला बघा, इन फ्रंट ऑफ इच अदर. फेस टू फेस म्हणजे एकामेकासमोर, ठीक आहे. म्हणजेच काय, इन फ्रंट ऑफ इच अदर. इन फ्रंट ऑफ इच अदर. दुसरी पण लिहितो, इन फ्रंट ऑफ इच अदर. एकमेकासमोर म्हणजेच काय, फेस टू फेस, राईट. हे दोन उदाहरण आपण सोडले. राहिलेले तीन आहेत. समोर अप करेज म्हणजे धाडसानं सामोरं जाणे, रेगमेंटेड राग कमी होणे, अँड बी मूड बाय आणि सावकाश हालचाल करणे किंवा माघारी येणे अशा. तर ह्या 5 फ्रेजेस आपण बघितल्या, त्यातल्या 2 आपण सोडवल्या, 3 तुम्ही बाकीच्या राहिलेल्या तुम्ही सोडवायच्या आहेत. त्याचे अर्थ समजले का? ह्या अर्थानं हे जे दोन्हीचे अर्थ तुम्हाला समजून सांगितले आहेत. आता एकमेकासमोर जोड्या लावायच्या, तुम्हाला एवढंच काम करायचं. तर पान नंबर 10 वरती बघा. आता क्वेश्चन ए मधला बी, सॉरी क्वेश्चन फर्स्ट मधला बी बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. खाली दिलेले सेंटेन्सेस, वाक्य, धड्यातली वाक्य, पाठातले वाक्य वाचा. फर्स्ट इज, they were bound by law to obey their masters. They were bound by law. याला अंडरलाइन केले, bound by law. The kind man, second one, the kind man bound up the lion's injured paw. Third one, इथं bound up ला अंडरलाइन केलेली आहे. And third sentence is, the lion bounded towards Androcles again. याला बाउंडेड टुवर्ड्स असं याला अंडरलाइन केली आहे. आता प्रश्न बघूया काय विचारलाय. द वर्ड बाउंड, व्हॉट इज द वर्ड? द वर्ड बाउंड. पहिल्यामध्ये काय, बाउंड बाय लॉ. दुसऱ्यामध्ये आहे बाउंड अप. आणि तिसऱ्यामध्ये काय लिहिलंय, बाउंडेड टुवर्ड्स. बाउंडेड टुवर्ड्स. ही 3 शब्द ना अंडरलाइन केलेली आहे. आणि सांगितले या ठिकाणी की द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मीनिंग्स. आता प्रत्येक वाक्यप्रचारामध्ये बाउंड शब्द आहे, वर आहे, इथं आहे, इथं आहे. बाउंड हा शब्द आहे, ठीक आहे. तिन्ही वाक्यामध्ये. बट द मीनिंग ऑफ दिस बाउंड इज डिफरंट इन द 3 डिफरंट सेंटेन्सेस. बाउंड हा एकच शब्द आहे, पण या तिन्ही वाक्यामध्ये ह्याचा अर्थ वेगळा आहे. इट कॅरीज डिफरंट मीनिंग. देन आता तुम्हाला विचारलेलं आहे की द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मीनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्स. प्रत्येक वाक्यामध्ये बाउंडचा अर्थ वेगळा आहे. आता हे वेगवेगळ्या अर्थाने बाउंड जो आला तो कुठल्या अर्थाने आलेला आहे ते आपल्याला तिन्ही वाक्याचं आकडे सांगायचे ABC प्रमाणे. आता पहिलं दिलेलं आहे, रश्ड फॉरवर्ड म्हणजे घाईने पुढे येणे. बी, फोर्स्ड टू फॉलो म्हणजे की जबरदस्तीने एखादा नियम पाळावा लागणे किंवा कायद्याचं दडपण असणं किंवा कायद्याने एखादा नियम पाळावा लागणे. फोर्सफुली, दबावामुळे. अँड टाईड अप बांधणे अशा अर्थी. तर या बाउंडचे अर्थ इथं एकच शब्द आहे, तरी पण 3 अर्थाने हा बाउंड आलेला आहे. तर कुठल्या वाक्यामध्ये कुठल्या अर्थाने बाउंड आला हे आपल्याला सांगायचं आहे. बघा आता या वाक्याचा अर्थ बघूया. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स. आता ह्या वाक्याचा अर्थ काय? दे वेअर बाउंड बाय लॉ, ते कायद्यानं त्यांच्यावरती बंधनकारक होतं. काय? टू ओबे देअर मास्टर्स, की त्यांच्या मालकाचं आदेश पालन करणं, मालकाच्या आदेशाचं पालन करणं हे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक होतं. म्हणजे हे 3 मधला कुठला येईल? फोर्स्ड टू फॉलो, राईट.
इथं पहिल्याचा अर्थ काय होईल? ए फोर्स्ड टू फॉलो. फोर्स टू फॉलो म्हणजे दबावामुळे त्यांना ते नियम पाळावे लागत होते. म्हणजे बाउंडेड बाय लॉज याचा या अर्थी या ठिकाणी वापर झालेला आहे. दुसरं, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. आता ह्या प्रेमळ माणसाने काय केलं की सिंहाच्या पायाला पंजाला जखम झालेली होती त्याला पट्टी बांधली. बाउंड अप, इथं काय पट्टी बांधणे? टाइड अप का रस्ट फॉरवर्ड? टाइड अप या अर्थी या ठिकाणी बाउंड अप आला. बाउंड अप, टाइड अप, बांधणे. बाउंड मीन्स टाइड, टाइड अप बांधणे मीन्स सी. आणि परत तिसरं, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकोस अगेन. द लायन बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे रस्ट फॉरवर्ड. रस्ट, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकोस अगेन. आणि सिंहाने त्या अँड्रोकोसकडे घाईनं आगमन किंवा घाईनं तो अँड्रोकोसकडे गेला या अर्थी. म्हणजे या ठिकाणी ए हा तिसरा चातुर, बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे काय की रस्ट फॉरवर्ड, घाईनं जाणे, घाईनं पुढे जाणे, रस्ट फॉरवर्ड. सो या ठिकाणी आपण बघितलं की 3 वाक्यामध्ये एकच शब्द आलेला आहे बाउंड, बट इट कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स. पण याचे 3 वेगवेगळे अर्थ आहेत आणि ह्या वेगवेगळ्या अर्थाच्या समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेत आहेत आणि त्याच्या समोर ते आपल्याला शब्द द्यायचे. समजलं? पुट द करेक्ट लेटर ए, बी और सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. त्याच्या योग्य अर्थाचा जो काही त्या शब्दसंग्रहाचा आकडा असेल ए किंवा बी किंवा सी तो तुम्ही पुढे लिहायचा आहे. आता आपण आकडे लिहिलेत आणि शब्द इथे लिहिलेत. तुम्ही शब्द फक्त लिहायचे, आकडे लिहायचे नाही. आता त्या प्रश्न पहिल्यामधला सी बघूया. नाउ ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस ABC इनटू युअर मीडियम ऑफ लर्निंग. म्हणजे तुमच्या शिकण्याच्या भाषेमध्ये, इंग्लिश शिकण्याच्या भाषेमध्ये तुम्ही ते ट्रान्सलेट करायचे. 3 वाक्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा हा भाग विचारला जातो की शब्द काय दिलेले असतात आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर पण करायचं असतं. काही शब्द दिलेले असतात, काही वाक्य दिलेले असतात. तर 3 वाक्य ही जी आहेत, they were bound by law to obey their masters. मी सांगितलं, the kind man bound by the lion's injured paw and the lion bounded towards Andropos again. These 3 sentences you have to translate into good Marathi. मराठीमध्ये तुम्हाला याचं भाषांतर लिहायचं आहे. So we'll stop here. Do these activities. Write it. Write the answers. Take a photograph of it and send on our WhatsApp group. पहिला प्रश्न आपण संपवलेला आहे. हा प्रश्न सोडवा, याचा फोटो काढा आणि आपल्या WhatsApp ग्रुपवरती टाका. तर दुसऱ्या प्रश्नावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. थँक्यू.